इतिहासाच्या पानांमध्ये ना काही व्यक्तिमत्व अशी असतात जी फक्त नायक नसतात, तर ते स्वतः एक विचार बनून जातात. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला समजून घेणार आहोत, ज्यांची ओळख एका शक्तिशाली विरोधाभासातून होते. एक संत, जे आपल्या लोकांच्या हक्कांसाठी लढणारे एक बंडखोर होते. तर हे आहे ते संत सेवालाल महाराज, 18व्या शतकातले एक महान नेते, ज्यांनी गोर बंजारा म्हणजेच भारतातल्या एका प्रमुख भटक्या व्यापारी समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांचं आयुष्य म्हणजे फक्त एका माणसाची गोष्ट नाहीये, तर ती एका संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानासाठी आणि अस्तित्वासाठी दिलेल्या लढ्याची एक गाथा आहे. पण इथेच तर एक मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या व्यक्तीला कधी शाळेचं तोंडही पाहता आलं नाही, जो एक साधा गुराखी म्हणून वाढला, तो इतका मोठा क्रांतिकारी समाजसुधारक आणि काळाच्या इतका पुढे जाऊन विचार करणारा नेता कसा बनू शकला? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या त्या अविश्वसनीय जीवनप्रवासातच दडलेलं आहे. चला, तर मग त्यांच्या सुरुवातीच्या काळात जाऊया. कारण त्यांचे नेतृत्वाची आणि त्यांच्या ज्ञानाची मुळं त्यांच्या त्या वेगळ्या बालपणातच खोलवर रुजलेली होती. 1739 साली एका सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मोठे व्यापारी होते, पण गंमत बघा, त्या काळातल्या परिस्थितीमुळे सेवालाल यांना लिहिता वाचता आलं नाही. पण मग त्यांनी ज्ञानाचा दुसरा मार्ग निवडला. त्यांच्या वडिलांनी त्यांना शस्त्रविद्येत पारंगत केलं आणि ह्याच विद्येने त्यांना पुढे एक महान योद्धा बनवलं. त्यांच्या कुटुंबाचा एक मोठा व्यवसाय होता, लदेणी नावाचा, म्हणजे गुरांच्या पाठीवरून माल वाहून नेण्याचा. या व्यवसायाने त्यांना फक्त पैसाच नाही दिला, तर संपूर्ण भारत फिरण्याची एक जबरदस्त संधी दिली. आणि त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आपला समाज कोणत्या परिस्थितीत जगतोय हे त्यांना अगदी जवळून पाहता आलं. आता बघा, शिक्षण नाही, पण त्यांच्यात एक उपजत कला होती. ते इतकी सुंदर बासरी वाजवायचे की असं म्हणतात की माणसंच काय आहे, जनावरंसुद्धा त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध होऊन जमायचे. गावकऱ्यांना हा चमत्कार वाटायचा, पण खरं तर ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची पहिली झलक होती, ज्यात लोकांना एकत्र आणण्याची ताकद होती. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या एका प्रसिद्ध प्रसंगाकडे वळूया, जो अनेकदा चमत्कार म्हणून सांगितला जातो. पण खरं तर यामागे एक जबरदस्त लॉजिक आहे. तो त्यांच्या तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक उत्तम पुरावा आहे. तर गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की सेवालाल यांनी आपल्या मित्रांसाठी चिखलापासून शिरा बनवला. आता ही गोष्ट ऐकायला चमत्कारासारखी वाटते, पण याच्यामागे त्यांची तीक्ष्ण निरीक्षण शक्ती दडली होती. झालं असं होतं की सेवालाल यांनी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला होता. त्यांनी प्राण्यांचं निरीक्षण केलं, ते कुठे जमीन उकरतात हे पाहिलं. मग त्यांनी स्वतः तिथे खोदून पाहिलं, तर त्यांना काही खाण्यायोग्य कंदमुळे सापडली. त्यांनी ती भाजली आणि भाजल्यावर जी गोड चव आली, तीच त्यांनी मित्रांना शिरा म्हणून दिली. हा चमत्कार नव्हता, तर निसर्गाला समजून घेण्याची त्यांची दृष्टी होती. आणि हाच दृष्टिकोन त्यांनी फक्त स्वतःपुरता नाही ठेवला. त्यांनी आपल्या अनुयायांना केवळ उपदेश नाही केला, तर कृतीतून चिकित्सक विचारांचं महत्त्व पटवून दिलं. ही आंब्याच्या झाडाची गोष्ट तर खूपच प्रसिद्ध आहे. एके दिवशी त्यांनी मित्रांना विचारलं, अरे बघा, या आंब्याच्या झाडाला चिंचा लागल्या आहेत. आता त्यांच्यावर असलेल्या अंधश्रद्धेमुळे एका मित्राला सोडलं, तर बाकी सगळ्यांनी हो म्हटलं. पण ज्या एका मित्राने प्रश्न विचारला की आंब्याला चिंचा कशा लागतील, त्याला सेवालाल यांनी आपला खरा मित्र म्हटलं. आणि ते जे म्हणाले ना, ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, सत्य बोलणाराच खरा विद्वान असतो. माझ्या खोट्याला खरं मानणं म्हणजे बौद्धिक गुलामगिरी स्वीकारणे. स्वतंत्र विचारांबद्दलचा किती मोठा संदेश होता हा. आणि हेच स्वतंत्र विचार, हेच सत्याची कास त्यांना फक्त एक वैचारिक गुरु बनून थांबवत नाही, तर आपल्या लोकांचे राजकीय संरक्षक बनायला भाग पाडते. आणि इथूनच त्यांच्यातला एक योद्धा जागा होतो, जो आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी लढायला सज्ज होतो. त्या काळात गोर बंजारा लोक तांडा नावाच्या वस्त्यांमध्ये राहायचे, म्हणजे त्यांची एक छोटीशी दुनिया. पण ह्या तांड्यांवर सतत हल्ले व्हायचे, त्यांच्या संस्कृतीला धोका होता. हे ओळखून सेवालाल यांनी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली. आणि या तांड्यांच्या रक्षणासाठी सेवालाल यांनी थेट त्यावेळच्या सगळ्यात मोठ्या सत्तेला, म्हणजे दख्खनच्या निजामाला आव्हान दिलं. हा त्यांच्या नेतृत्वाखालचा एक खूप मोठा आणि निर्णायक लढा होता, जो त्यांच्या शौर्याची साक्ष देतो. पण या लढाईत ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक भक्कम टीम होती. बदू, हापा, खेमा, लखू खेमावत यांच्यासारखे विश्वासू सहकारी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते.
यावरूनच दिसतं की त्यांचं नेतृत्व हे एका मजबूत आणि निष्ठावान संघटनेवर आधारलेलं होतं. आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या पैलूकडे येऊया, आणि तो म्हणजे त्यांची दूरदृष्टी. त्यांचे विचार इतके पुढे होते की ते आजही तितकेच महत्त्वाचे वाटतात. सेवालाल यांनी फक्त बाहेरच्या शत्रूंशी लढा दिला नाही. खरा लढा तर त्यांनी समाजाच्या आत सुरू केला होता. त्यांनी जातीवाद आणि अंधश्रद्धेवर जोरदार हल्ला केला. स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात स्वतःच्या घरातून केली. आणि इतकंच नाही तर आपल्या पुतण्याचं लग्न एका गरीब मुलीशी लावून देऊन त्यांनी वर्गभेदही नाकारला. आणि त्यांची दूरदृष्टी किती होती याचं एक उदाहरण ऐकलं तर आपण थक्क व्हाल. त्यांनी शतकांपूर्वी सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की पाणी विकत घ्यावं लागेल. विचार करा, आज आपण ते सत्य रोज अनुभवत आहोत. त्यांचा पर्यावरणाचा विचारही तितकाच पुढे होता. त्यांनी लोकांना आवाहन केलं, नापीक जमीन सुपीक करा. निसर्गाशी जुळवून घेऊन जगण्याचा हा संदेश आजच्या काळात किती जास्त महत्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटी त्यांचं शिक्षणाबद्दलचं तत्वज्ञान. त्यांचा ठाम विश्वास होता की आधी शिका मग शिकवा आणि तेव्हाच आपला समाज राज्य करण्यास पात्र ठरेल. शिक्षणातूनच खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग जातो, हा त्यांचा मुख्य संदेश होता. तर संत सेवालाल महाराजांची ही कथा आपल्याला काय सांगते? ज्या काळात अंधश्रद्धेचा पगडा होता त्या काळात एक तर्कशुद्ध आणि क्रांतिकारी विचार देणारा नेता होऊन गेला. त्यांची ही गाथा आपल्याला केवळ त्यांच्याबद्दलच नाही तर भूतकाळातील सामाजिक संघर्ष आणि ज्ञानाच्या सामर्थ्याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावते.